तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी शेतकरी कन्या. आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं सहज स्वागत आहे. तर कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल मिरची लागवडचा. तर आज पण चालली, पण आज वेगळंच काय तुमचं आमच्या इथं पार्टी आहे. तर या सगळ्यांनी जेवायला आता आम्ही बनवतो हे बट्ट्या. हे बघा. तर इथं बनवत आहे आचारी लोक बट्ट्या बनवून राहिले. तर सांगा बरं कशा बनवल्या, काय कशा कशाच पीठ घेतलं सांगा काकू. त्याच्यात गहू घेतले हा आणि सोयाबीन आणि मक्का, धनी आणि ते चक्कीमधून भरले. हा का. जाड पीठ कसं भिजवलंय? मीडियम पद्धतीने असं पीठ भिजवलं आणि मस्त आम्ही आता गोळे गोळे बनवतोय. आणि ह्या हा 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 त्यांना बी दाखव, अजून रस्ता बी दाखव, रस्त्याचे ट्रॅक्टर गिट्टर सगळे दाखव. तर चला, आज आमची इथं आहे पार्टी. तर आनंदाची बातमी म्हणजे आज आमचा चालू रस्ता. तर रस्त्यावाल्या ट्रॅक्टर, JCB आणि आमच्या सगळ्यांसाठी मस्त अशी पार्टी ठेवलेली आहे. ट्राली पलटी झाली होती ते मी सांगेल पोरं. तर चला, हे इथं आमचं JCB आणि रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही ठेवली पार्टी. खाली जायचं ट्रॅक्टर आली मग जाऊ ना. चलो 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 चलो. एखादी ट्राली पलटी झाली तर येईल आमच्या अंगावर रिकामे काम. ते बघ JCB वाले देखील हस रहे हे. आपण हा हेच हे ट्रॅक्टरवाला हेच पलटी झालं होतं. दोनदा झालं ते पलटी. इथं काय माहिती, इथे एक दगड पडला होता आणि त्याच्या याच्यामध्ये लय लोड झाला होता. मग एक साईडला हे दगड होते ते जास्त काणीच होऊन गेली त्याच्याकडून. कसं काय माहिती. तर चला, आम्ही आता बनवतो स्वयंपाक. बट्ट्याची तयारी झाली. तर बाई इथं किसुरायले खोबरं वरणासाठी. दीदी मी तयार करते लसूण. एवढा मोठा लसूण ठेवला. आता चालली आमची वरणाची तयारी. तर पूर्ण ब्लॉग बघा. अजून आम्ही वरणाची रेसिपी दाखवतो आणि यासाठी आम्ही आता गौऱ्या दाखवतो. तो मग किती मोठ्या अशा गौऱ्या जमा करून लागलं काय माझ्यापेक्षा मोठे कंटेंट क्रिएटर राहणार आहे. ते ब्लॉग कळायचं झाले. मोबाईल घेतला भाऊ ना, आता माझ्यापेक्षा भारी मोबाईल भाऊ. टेन्शन नाही. तर आता मी चालले आहे मोटर चालू करायला आणि झालंय मागे मागे कलवाऱ्या. इकडे बघ कलवरी. कालचा याचा व्हिडिओ बघितला समर्थचा. तर आता मी करते मोटर चालू. 5 मिनिटं बाकी राहिले. पण आता मिरचीसाठी तेवढी मोटर चालू करणे. पाणी येतं, पाणी बरं गेली लाईट. ऐसा कैसा हो रहा? हा झाली लाईट जाईल. पाणी होतंय विहिरीत. विहिरीत जंक्शन मागे होते का? मला बोलन म्हणून तुला कळत नव्हता काय? पोरं विहिरी पैसे जाऊ तर रिकामी आम्हाला करायचं बाबा माझ्यासोबत येऊन. तर चला, आता आम्ही पाहतोय वरणाची तयारी. तर आम्ही वरण लावून दिलं होतं आणि ते लावून गेले. चलो देखेंगे अभी घर को जाऊन. काकू आता वरण घोटू राहिल्या. तर हे बट्ट्या भाजण्यासाठी आम्ही काढले आहे गौऱ्या. काय बनवू लागा बट्ट्या, नुसतं खायला ना काही बसा बनवायला आचारी लोक. काय म्हणती? बरोबर आहे. आता कोणी काही करत नसलं तसं व्हिडिओ सुरू करून पडायचे. पोरगी म्हणती तर काय झालं, तर ते बट्ट्या भाजासाठी तो जाळ केला आम्ही इकडे. या पोराला आम्ही कडीपत्ता आणत सांगितला. कोण आणला हा एवढसा? किती कलाकार पोर आहे. काही पोहे बनवणे काय एवढसा कडीपत्ता घेऊन आले तुम्हाला. आली 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 आली. चला चला. हा वा वा, बट्ट्या भाजणं झाल्या तरी माझं ध्यान नाही इकडं. वा वा, काय मस्त भाजल्या. मला काय माहित तुमचं काय प्लॅन चालू आहे. माय सगळे राखेत बुडवले. आहार चटके
काय म्हणते. तर आता इथं भाजले आहे आम्ही बट्ट्या. हे कोण भाजल करून ठेवला ना. अच्छा नैवेद्यासाठी का. एक काम कर, दोन धर ते टाकून द्या भाताने. बर चालेल, घेऊन पाठवले मी चारा पाणी करते, कोणाला तरी घेऊन पाठवते. तर चला आम्ही सगळ्यात वरणाची तयारी केली आणि तुम्ही आताच पाहिलं असं बट्ट्या ते भाजल्या ना आणि काकानी त्यांनी सगळ्यांनी. आणि माझं दूध काढायचं काम तसंच राहून गेलं. बाई आमच्या ओरडूराला मोठं शेण पडलं. तर आता गाईला सोडायचंय आणि चारा टाकायचंय, दूध काढायचंय. चलो चलो आरू ना आमचा बैल पकडला होता. अरे बापरे आरू. मग तू घेतो. नाही मारत नाही. पाच मग हौदावर पाणी त्यांना लय हौस आहे काम करायची. तर चला आता आम्ही त्याच्यानंतर दूध काढणार आहे आणि मग वरण बनवणार आहे. बस आता काय अरे घाबरलाय. मी घेतो काय नसते घ्यायची हौस आहे. घाबरला आहे पण ते फिटिंग करायला ना टाइमच भेटेल करणे अजून फिटिंग. तर चला आता मी टॉप घेतला आणि चारा टाकू राहिले. तर सक्षम आणि संकेतनं डायरेक्ट गाय घेतलेली डरक्या माणसानं. घाबरत होतो गाईला पण घेतली ते नाच. तुम्ही येतो का भुसारत नाही माग माग काय म्हणजे भुसार आहे आमचं ते काय म्हणजे. चला अरे काय अरे हे घाबरलं भाऊ. तू गाय देशील सोडून. पुऱ्या गावात फिरून ती गाय लय बेकार आहे. चल ती गाय मारते की मारत नाही ना बाबा. हो तुम्ही सगळे धिंगाणे करून टाकशाल माझ्याशिवाय खवाल छान गाय जर दीदी. झाडावर खाली उतर. दुसरं अरे हाय म्हणतो तो नाही पाहिजे. कल्याण भैया म्हणतो हाय म्हणतो. भैया अरे हाय म्हणतो हे घेऊन जायचं. बट्टे घुमवायला खाली बाय कल्याण पप्पा मिरपूटचा वेळ टाका ते तुमचं बटन टाकणार. मग कुठे टाकलं का बाजूलाच ठेवले आम्ही. रस्ता काही भारी काय एवढा. चला आता आम्ही बट्ट्या आणि वरण बनवून आलेले. तर माझं मी दूध काढायचं राहून गेलो होतो. तर मी आता बसले दूध काढायला. तर वरणाचा व्हिडिओ पण काढलेला थोडाफार. तर तुम्ही काढते दूध जोपर्यंत वरण कसं बनवता येईल ते दाखवलं.
मोठं सांगितलं ना मोठं आणू आता मोठं बारीक नका आणू आता बारीक नंतर टाकण्याचे भरलं का रे वरण? हा भरलं? शिजवणं चालू आहे. मस्त सुगंध येतात ना वरणाचा. माझं दूध काढणं अजून झालेलं नाही, एवढी स्पीड नाही मला हरकत ते आता पण नंतर काढू दूध काढणे दूध घेऊन दूध द्यायला आणि तिथे झाली JCB रस्त्यात काम चालू तुम्हाला माहिती आहे. आणि तिची आज आमची चालू आहे मस्त पार्टी त्यासाठी आम्ही सगळे एकत्र जमलेलं आहे आणि मी दूध नेऊन द्यायला चालले बरं का. माझ्यासोबत एक जण बी पहिले हाव म्हणत नव्हते यायला आणि एक निघलं तर सगळेच निघले, सगळेच चालले माझ्यासोबत. नाही तर नाही एक जण बी नळीत पाय गुतून पडशान हळूहळू चला. तर चला आता आम्ही दूध देऊन येतो आणि नंतर मग आहे जेवण. चला पुढे येणार आहे? डबल येणार. डबल येणार आहे का? मग डबल येणार ना आपल्याला दूध देऊन जेवण करायला. बट्टे ते सावकाश डायरेक्ट हा चौथ्या नाही ते चुरून खावं लागतं फोडून बाळा. चला आम्ही आता तुम्हाला दाखवू आम्ही कसं बट्टा बनवेल ना. हे म्हणते हिला वाटलं तसंच बनवून वरणात शिजवायला टाकायचं आणि तसंच खायचं असं काही मला नाही. काय वाटलं म्हणजे तुम्ही कधी खाल्लेलं नाही का? नाही बरं जाऊ दे. मला वाटलं नाही का ते वरण केलं नाही. चला आता आम्ही दाखवतो कसं आहे काय कसं खायचं पाहू ना. त्याच्यामध्ये नाही का आज खाय मग तू आज माहिती होईल तुला कसं राहत्या भाजलेल्या बट्ट्या. मरणाच लागलं कानातून वाफा निघायला. हे वरण बट्ट्या घरी नाही करत ते. हे इथं बट्ट्या हे वरण बनवणारे मग हे बाई वरण देऊ काही तरी देऊ मग तरी देऊ का तरी तर चला झालं आमचं जेवण पण वरण तिखट झालं.